नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता सकाळचे वाजले आहेत 4 आणि आपली फ्लाईट आहे आपल्या नवीन कंट्रीमध्ये पोर्तुगलला. आपण आज जात आहोत. 6 वाजताची आपली फ्लाईट आहे आणि मी आता घेतलेली कॉफी पिणार आणि नंतर मग वेट करणार आहोत आपली फ्लाईट कधी कोणत्या गेटला लागते ते पाहण्यासाठी. तर चला मग नवीन सिटी नवीन कंट्री एक्सप्लोर करूया आपण दोघेही. तर मित्रांनो, आपण आता पोर्तुगलमध्ये पोचलो आहे, पोर्तुगलच्या फेरो सिटीमध्ये. पण आपल्याला माहीत नाही ही सिटी फेमस कशासाठी आहे आणि काय. इथे बहुतेक केव्ज वगैरे आहेत, तर आता तेच आपल्याला बहुतेक एक्सप्लोर करावे लागणार आहे. दुसरं सिटीमध्ये एवढा खास काय बघण्यासारखं आहे की नाही माहीत नाही आहे. ठीक आहे, बघूया, जे बघता येईल ते बघूया. 1 डे ट्रिप आहे. 1 डे ट्रिप मस्तपैकी मारून आपल्या ग्लासगोला बॅक जायचं आहे. ठीक आहे, चला बघूया. बस आता जस्ट बाहेर निघालो, इमिग्रेशन झालेलं आहे आणि आता बससाठी प्लेस बघते कुठे जायचं आहे ते. गाईस, तर आपण आता आपल्या फर्स्ट लोकेशनला पोचलो आहे. आपण आता फेरोच्या सिटी सेंटरमध्ये आहे आणि आपण पाहू शकता काय सुंदर पाठीमागे नजारा आहे बघा. सो आता मी ज्या स्टॉप म्हणजे ज्या प्लेसमध्ये उभा आहे त्याला बोलतात फॅरो मरीना आणि इट्स काइंड ऑफ लाईक डॉक आहे. डॉक जसं बॉम्बे डॉकयार्ड आहे तसा डॉक आहे, पण खूप सुंदर आहे. तुम्हाला दाखवतो मी कसं काय बघा.
मित्रांनो, आता आपण फारोच्या ओल्ड टाउन मध्ये जात आहोत. हा बघा, आपण पाहू शकता याच्या आतमध्ये जो रस्ता चाललाय तो हा ओल्ड टाउन आहे. आणि हा म्हणजे याची एक विशिष्ट हिस्ट्री आहे. तर तुम्हाला मी हिस्ट्री सांगणार नाही आहे, परंतु आपण सिटी एक्सप्लोअर करू. फक्त तुम्हाला मी रस्ता दाखवतो आणि त्याचं म्हणजे स्ट्रक्चर कसं आहे ते दाखवतो. थँक्यू. तर मित्रांनो, आपण आता निघालो आहोत ओल्ड टाउनमध्ये. हे बघा काय मस्त बनवलेलं आहे आणि किती पूर्ण ओल्ड आहे ते माहीत नाही आपल्याला. कोणाला पोर्तुगीज येत असेल तर वाचा. सो हा एक अरेबिक आर्किटेक्चर असं लिहिलं आहे तिकडे. बघा भिंती अजूनही तशाच म्हणजे थोडंफार प्रॉब्लेम झाले पण आहे तसंच अजून बऱ्यापैकी. I don't think anyone is staying in this property, I guess. भिंती बघा पुराण्या झालेल्या आहेत. सर्व दरवाजे बंद आहेत. हा असं तिथे कोण राहत नाहीये बहुतेक. नो, हे पूर्ण ओल्ड टाउन जिथे कोणीही राहत नाहीये. Old town. Why it is called old town? Because you can see no one is staying here. And they even think, look at that clock and the bells with that. How beautiful they are looking. No? How beautiful they are looking. Today, Valla. I haven't seen anyone staying in this property. No, I'm not sure. Yeah, look at this, guys. Look at this. दिस इज समथिंग न्यू. आता पूर्ण युरोपमध्ये आपल्याला सेम आर्किटेक्चर सेम स्ट्रक्चर होतं. हे फक्त वेगळं दिसतंय. बघा ही बिल्डिंग पण वेगळीच आहे. आय थिंक हा चर्च आहे, आय गेस. हो. आय एम नॉट शुअर गाईज, बट हे ऑरेंज आहेत का सांगा मला. बघा पूर्ण सिटी सेंटरमध्ये सगळे ऑरेंजेस लावलेले आहेत. नुसते ऑरेंजेसचे झाड. आणि ही मूर्ती आहे. कोणतरी येऊन गेला असेल. आपण आता गाईड टूर बुक नाही केले म्हणून आपल्याला माहिती नाही आहे. पण हां बघा आपण पाहू शकता. हा कोणतरी होऊन गेला असणार इथे. Available. So this is old town, guys. No one stays here. I don't know why. Everything is empty. Everything is vacant. Everything is, closed. Oh my God! Look at that beauty. Oh my God! Finally, I found one place where we can click good pictures. Mari taxi Faro. So finally we found one. Okay guys,
बेसिकली स्टिल मरीना हो. आणि ते ट्रॅक पण आहे बघा ट्रेनचा. आणि तिथून येत आहे. So we will look for the boats and tours. Hopefully if you like it, we'll explore. If not, then let's see. But like love this place, you know. Climate is quite good. The people are good. I haven't tried food yet, but like I will try the best food, best dishes from here. And we'll try. Oh my God! Look at this! Look at this, guys! So guys, now we are going in this fort or cathedral. I don't know what it is. Let's see how it is. Should be the great. Oops. तर गाईज आपण जायचा विचार केला होता या टॉवरमध्ये. कॅथेड्रल आहे हा, परंतु 5 युरोचं तिकीट आहे. आणि 5 युरोमध्ये नुसतं कॅथेड्रल बघण्याला मला काही इंटरेस्ट नाही आहे. तर ठीक आहे, बाहेरूनच छान दिसतंय बघा. आता आपण काही गाईड बुक केला नाही आहे, तर आपल्याला हिस्ट्री माहीत नाही आहे याची. तो आपण या साईडला जाऊ, बघूया कसं काय. खूप गरमी आहे इथं आणि सध्या गरमीची सवय नाही आहे मला, त्यामुळे घाम यायला लागलाय. मला वाटतं इथं पाऊस पडला, कारण सगळीकडे नुसते असे रस्ते ओले झालेले आहेत. पण गाईज तिथे कोण राहायला मागत नाही. रिवॉर्डेड ट्रेम काय याचा मिनिंग माहीत नाही मला. हे ओल्ड टाऊन आहेत, म्हणजे जे बंद माहीत नाही सध्या तरी कोण लोक राहतात की नाही, कारण की सगळे दरवाजे बंदच आहेत. आणि माहीत नाही कोण आहे हा, हो कसं तर सांगा. Peut-être que la mienne fera plus, je vais la mettre dans les Guinness. Alors on entendra parler de vous alors. Ah, bah moi je veux qu'elle vive longtemps, hein. Je veux qu'elle vive longtemps. Let's see. It's an old town, guys. पण लोक हे बघायला येतात तिकडे. मला माहिती काय आहे याच्यात. पण तुम्ही हे पाहू शकता, हे जे आहेत ना, हे मशाल ठेवण्यासाठी यूज होत असतील कदाचित रात्रीच्या टायमाला. एक लाईट म्हणजे उजेड व्हावा चालण्यासाठी म्हणून. आणि हे माहीत नाही याच्यासाठी वापरत असेल. अच्छा, हा एक रेस्टॉरंट सापडला इथे. Still no one is here. And guys, look at the architect. Look at that portrait, graffiti. Place is quite good. भाई, तर रात्रीच्या जर कोण आला तर घाबरून फाटेल त्याची पूर्ण. इथे काहीतरी फेरी वगैरे आहे बहुतेक, बघूया. अच्छा, हा किल्ला होता बहुतेक. Maybe this was fort before. कारण की तिकडे बघा भिंत आहे एक. आणि हे भिंत बघा मित्रांनो, किती वर्ष जुनी असेल सांगा. हे किती वर्ष जुनं बांधकाम असेल.
एक ते ही बघा भिंत. अच्छा, वरती चढायला आपण आहे बहुतेक इकडे. चला आपण वरती चढून पाहूया. पण हे बघा मित्रांनो, किती जुनं बांधकाम आहे आणि कोणत्या पद्धतीचं बांधकाम आहे बघा इकडे. वेगवेगळी दगड, वेगवेगळी मातीची, आणि हे मातीमध्ये बांधकाम केलेलं म्हणजे जवळजवळ मला वाटतं 1600-1700च्या दरम्यानचं बांधकाम असावं किंवा त्याच्या आधीचं. आणि आपण आता याच्यावरती चढणार आहोत. आणि वरती चढून बघूया, आपल्याला समजेल की हा किल्ला होताच, कारण की हा किल्ल्यासारखा काहीतरी एक वाटतंय, हवेली टाईप. आणि ही तटबंदी अशी वाटते. तर बघूया आपण कसं काय आहे ते. तर मित्रांनो, आपले इंडियन जे घरं होती कौलाची, त्याप्रमाणेच आपण पाहू शकता इथे पण कौलाचीच घरं होती. म्हणजे इसवी सन 1600-1500 दरम्यानचं हे कन्स्ट्रक्शन असावं. बघा, सिमिलर, सगळं काही सेमच आहे. आणि हा मातीचा दरवाजा पाहून तुम्हाला काय वाटतं सांगा. इंडियन म्हणजे मला वाटतं जे पोर्तुगीज इंडियामध्ये आले होते, ठीक आहे, त्यांनीच हे कौलाची घरं वगैरे मला वाटतं आणली असावीत. आणि बघा, कौलाची सगळीकडे कौलांचीच घरं. गाईज, हा ट्रेन स्टेशन बघा, हा तुम्हाला ओल्ड मूवी सारखा दिसतोय की नाही आहे. ही सगळी सिटी ओल्ड आहे पूर्ण. हे बघा, आज ओल्ड ट्रेन चालतो तिकडे. आणि हे बघा, जे ट्रेनचे ट्रॅक आहेत, काय काय ठिकाणी लाकूडच आहे अजून. Look, the engine, like everything is get old. Há uma praça de táxis lá. Ah, una praça? Ok. É uma praça de táxis. É. Ok, muito bem. É longo, hein, nel centro, 5 quilômetros. Daqui Eu pensava que estava mais perto da Não, estação. não. Daqui ao centro, à Albufeira. The climate is also like every clouds. He likes, do you know what he said to me? Yeah, It's the end of the world. He said, don't say that because it's the first time, huh? I never see that. I Yeah. will take a picture because Yeah, this is the first time. for the family, for the friends. Where are you? Oh yeah. Here, you never expect things like this, but it Oh my happens. God, this is beautiful. It's so beautiful too. You wanted to see the beach? Yeah. Hey. Wow. And you have something also there, huh? Yeah, this is nice. This is a whole thing. You see? Mhm. It's a beautiful place. Oh, they are renovating, of course. Look at It's that, beautiful. the beach. Whoa. I'm happy to see that. Be careful. Phew. Oh. Oh, maybe a picture after. I will ask you. I will sit close to the woman. Yeah.
That No, will no, be- that's a hotel, I guess. Yeah, but I don't care. You follow me. Mm-hmm. I go everywhere. Don't worry. Oh, I like it. But you have also another place there. Eh? Look at that. Yeah. We can go there too. Oh, the It's road. under renovation, I guess. Hmm? This place is under renovation, I guess. Oh, we need to We- take a photo there. Of course. Yeah. Yeah. On Abu Feira with the hut. Yeah. Oh, what a beautiful. I like it. Look at that. They're making pyramid here. Very different than Faro, eh? Yeah. Completely. Oh, goodness. Yeah. These rocks. I think this is a man-made. This is not natural. No, this is not natural. It doesn't look like this. Yeah, it's a man-made. They did it twice. It's added. No? Yeah. This one is real? This one is real. Yeah. No, it's artificial. Está mal, hein? Muito mal, vai chover? Vai chover? Vai. Ah, Não muito, mas um pouco. Tipo aguaceiros. Chove um pouco e depois. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपला दुसरा दिवस आहे फेरो या सिटीमध्ये. तर आज आपण थोडे मोठे थोडे मोठे प्लेसेस पाहणार आहोत आणि नंतर मग आपले 3 वाजताच निघणार आहोत एअरपोर्टला जाण्यासाठी. तर हा आपला पाठचा व्ह्यू आहे, आपण पाहू शकता बघा. त्या मानाने बघायला गेलं तर युरोपमधली सगळ्यात अफोर्डेबल किंवा चीप कंट्री, लिस्ट एक्सपेन्सिव्ह कंट्री आहे ही पोर्तुगल. परंतु इकडचे लोक खूप चांगले आहेत. इकडचे जसं तुम्हाला बघायला तर स्वच्छता बघा किती छान आहे. संपूर्ण रस्ते एकदम नीट अँड क्लीन आहेत. आणि एक गोष्ट आहे की जसं मेन सिटीमध्ये आपल्याला इथे इंग्लिश कन्व्हर्सेशन म्हणजे इंग्लिश बोलणारी आपल्याला पब्लिक मिळेल. परंतु जशी ही सिटी फेरो आहे, ही आहे म्हणजे पोर्तुगलच्या एकदम साऊथ साईडमध्ये. तर मोस्टली ॲटलिस्ट 5 to 10% पीपल इंग्लिशमध्ये बोलतात, इंग्लिशमध्ये कन्व्हर्सेशन करतात. त्यामुळे बऱ्यापैकी जर पोर्तुगीज जर आपल्याला येत असेल तर खूप फायदा होतो. कारण की कसं माहिती आहे का, की आज टुरिस्ट आपण बाहेरच्या देशामध्ये येतो तर आपलं जर लँग्वेज समजत नसेल तर कॅबवाले किंवा टॅक्सीवाले खूप जास्त चार्ज करतात आपल्याला. आणि इथे अशी गोष्ट आहे की ज्या आपल्या बसेस आहेत त्या बसेस फक्त वीकडेजमध्ये चालतात, जसे मंडे टू फ्रायडे. सॅटर्डे संडे बसेस बंद असतात. आणि त्याचाच फायदा हा कॅब आणि टॅक्सी ड्रायव्हरला होतो. कारण की जर आपण टुरिस्ट आहोत तर इथे
त्यांच्या मनमर्जी आपल्या विकेंडमध्ये मनमर्जी चार्ज मारू शकतात. आणि मग त्यासाठी इथे म्हणजे टुरिस्ट लोकांच्या हेल्पसाठी इथे जागोजागी पोलीस पण नेमलेली आहे, पोलीस स्टेशन आहेत. आणि हां, परंतु कसं आहे, तो आपण पहिल्यांदा येतो, आपल्याला तिकडे जाण्याचा फेअर वगैरे काय माहीत नाही आहे, तर तेव्हा सहजासहजी आपण जास्त पैसे देऊन टाकतो. आणि परत इकडे ई स्कूटर देखील आहेत. तर सपोज आपल्याला कॅब महाग पडत असेल तर आपण ई स्कूटर पण घेऊ शकतो. तर ई स्कूटर जवळजवळ आपल्याला 3 ते 4 युरोपर्यंत आपल्याला म्हणजे सहजासहजी 5 ते 6 किलोमीटरपर्यंत आपल्याला घेऊन जाईल. तर हां, तसंच. आणि इथे बघायला गेलं तर जे कार्सच्या पण जे आपण मॉडेल्स वगैरे म्हणतो ते एकदम जुने आहेत. ही ओल्ड सिटी आहे. आणि आणि तुम्ही आपण पाहू शकता की आर्किटेक्चर किंवा जे आपलं बिल्डिंग बनायचं जे कन्स्ट्रक्शन्स आहे हे युरोपच्या मानाने फार वेगळं आहे. कारण इथलं जे कन्स्ट्रक्शन आपण पाहू शकता हे युरोपचा कोणताही साम्य दाखवत नाही, कोणतंच साम्य दाखवत नाही. तर आता आपण पुढे बघूया, जसं जसं नवीन नवीन गोष्टी येत जातील तसं तसं आपण पुढे बघणार आहोत. आणि एक गोष्ट म्हणजे इकडचं क्लायमेट, हे क्लायमेट खूप छान आहे. आता सध्या विंटर चालू आहे, पण विंटरमध्ये पण 17 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर जातो. तर मोस्टली तुम्हाला जॅकेट वगैरे वेअर करण्याची गरज लागत नाही सहजासहजी संध्याकाळपर्यंत. आणि संध्याकाळनंतर थोडीफार थंडी वाजायला लागते. तर तुम्हाला सपोज तिकडे यायचं असेल तर तुम्ही जॅकेट कॅरी करू शकता. आता मी स्कॉटलँडवरून आलेलो म्हणून मला ते आता इथून तिकडे जावायचं म्हटलं तर आपल्याला जॅकेट लागणारच आहे. पण या गोष्टी आहेत. तर मित्रांनो, आता आपण जात आहोत कॅपेला डॉस ऑसॉस. इज अ प्लेस बेसिकली ज्याच्या वॉल्स ह्युमन स्केलेटन लाईक स्कल आणि बोन्स याच्यापासून बनवलेला आहे. खूप स्ट्रेंज आहे, खूप डरावना आहे. बघूया, गेल्यावर आपल्याला समजेल काय एक्सपिरियन्स आपल्याला येतो तो. हे ड्रेनेज सिस्टम बघा, आपण पाहू शकता रस्त्याच्या मधोमधी सगळं एकदम म्हणजे परफेक्शनमध्ये बनवलेलं आहे. हा घर बघ. अनफॉर्च्युनेटली मित्रांनो, आपल्याला त्या प्लेसकडे जाता आलं नाही कारण की आज तो प्लेस बंद होता. तर मित्रांनो, मला जसं मी सांगितलं, इथे मंडे टू फ्रायडे सगळं काही आहे. सॅटर्डे संडे विकेंडला कोणत्याच गोष्टी चालू नसतात. आणि सहजासहजी कॅथेड्रल पण विकेंडमध्ये चालू नसतात. आणि त्याच कारणामुळे आपल्याला ते पाहायला मिळालं नाही आहे. पण ठीक आहे, आपल्याकडे आपली एक फ्रेंड काल गेली होती तिकडे, तिने फोटो पाठवला होता. तर मी तो अपलोड करीनच की काय आहे ते बघा नीट. पण खूप स्केरी आहे ते. तर आता बघूया, आपल्याकडे दुसरं काय करण्यासारखं नाही आहे इथे जवळपास. आपण सिटी सेंटरमध्ये मस्तपैकी आता थोडंफार कोल्ड्रिंक पिऊ आणि समर्सचा एन्जॉय घेऊया. कारण की आता 17 डिग्री टेम्परेचर आहे. आणि हा टेम्परेचर ग्लासगोमध्ये सहजा 7 ते 8 महिने लागतील येण्यासाठी. तर इथं समर्स आपण तोपर्यंत एन्जॉय करूया. तर चला मग. तर मित्रांनो, चला, या व्लॉगची सांगता करायची वेळ आलेली आहे. आता आपण पोचलो आहोत फेरो एअरपोर्टला. आणि
आत्ताचे वाजले 3:30. आपली 6 वाजताची फ्लाईट आहे, तर त्यासाठी आपल्याला आधी चेक इन करायचं आहे. आणि चेक इन झाल्याच्या नंतर इमिग्रेशन बोर्डिंग वगैरे सगळं होणार. आणि नंतर मग आपली 6 वाजताची फ्लाईट, म्हणजे 2 तास अगोदर यायचं असतं. त्याचं रिझन हेच आहे. तर आता फ्लाईट घेऊन नंतर परत ग्लासगो एअरपोर्टवरून घरी जाणार आहे. तर एवढं काय दाखवण्यासारखं नाही आहे. म्हणून पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद. खूप 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 आभारी आहे तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल. आणि आपण पुन्हा भेटून नवीन सिटी किंवा दुसरं काही ब्लॉग आपल्याला जर करता आला तर आपण करूया. तर थँक्यू सो मच अगेन. बाय बाय, टेक केअर. खुश राहा आणि सर्वांना असंच प्रेम करत राहा.